नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एडे सर तुमचं श्री टकले पटेल क्लासेस चक्रपूरमध्ये 6 वर्ष स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय गणित घटक क्रमांक 3 अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. त्याच्यातला उपघटक 16 अंशाधिक अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक. घटक तिसरा अपूर्णांक, त्याच्यातला उपघटक 16. घटकाचं नाव आहे अंशाधिक छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर. म्हणजे अंशाधिक अपूर्णांक असेल, छेदाधिक अपूर्णांक असेल किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल, या तिघांमध्ये परस्पर रूपांतर कसं केलं जातं हे आपल्याला काय करायचंय, अभ्यासायचं आहे. पहिला आहे अंशाधिक अपूर्णांक. आता अंशाधिक अपूर्णांक कोणाला म्हणायचंय? दिलेला कोणताही अपूर्णांक असू द्या, ज्या अपूर्णांकांचा अंश त्याच्या छेदापेक्षा मोठा असेल, कोणापेक्षा? छेदापेक्षा मोठा असेल, त्या अपूर्णांकास अंशाधिक अपूर्णांक म्हणायचं. म्हणजे लक्षात काय ठेवायचं? छेदापेक्षा अंश मोठा. इथं बघा उदाहरणार्थ 4/3 हा 3. आता हे 21/4. 4 ह्या 21 ला काय म्हटलं जातं? अंश. आणि ह्या 4 ला काय म्हटलं जातं? छेद. ह्याच्यात काय डोक्यात ठेवायचं तुम्ही? अंश हा छेदापेक्षा कसा आहे? मोठा आहे. म्हणून 4/3 21/4 या दोन्ही अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक म्हणायचं. कुठले अपूर्णांक म्हणायचं? अंशाधिक अपूर्णांक म्हणायचं. आता दुसरा आहे छेदाधिक अपूर्णांक. कोणाला म्हणायचं बघा, त्याची व्याख्या काय दिली? ज्या अपूर्णांकाचा छेद त्यांच्या अंशापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकास छेदाधिक अपूर्णांक म्हणायचं. म्हणजे छेदाधिक अपूर्णांकामध्ये काय उलट आहे? काय उलट आहे बघा, इथं कोण मोठा पाहिजे? छेद. छेद हा अंशापेक्षा मोठा पाहिजे, तेव्हा त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ बघा 3/7, 5/9, 8/11. बघा 3/7 हा छेद आहे, तो मोठा आहे. 5/9 9 5 पेक्षा मोठा आहे. 8/11 11 हे 8 पेक्षा कसे आहेत? मोठे आहेत. आणि म्हणून या सगळ्या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक असं बोललं जातं. तिसरा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. याला दुसरं नाव आहे मिश्र अपूर्णांक. काय नाव आहे? मिश्र. बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांक याला दुसरं नाव मिश्र अपूर्णांक आहे. आणि याची व्याख्या काय आहे? ज्या संख्येत बघा दिलेली संख्या असेल त्या संख्येत एक भाग हा तुमचा काय असणार? पूर्ण. व एक भाग हा छेदाधिक अपूर्णांक असतात. एक छेदाधिक भाग म्हणजे कुठला? इथं अंश छोटा छेद मोठा. एक अपूर्णांक पूर्ण आणि दुसरा अपूर्णांक काय असणार? एक भाग छेदाधिक अपूर्णांक असतो, त्या संख्येला मिश्र अपूर्णांक किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं बोललं जातं. उदाहरणार्थ 9/3/7. बघा इथं दिलंय 9 एक संख्या पूर्ण आहे आणि दुसरी संख्या कशी आहे? अपूर्ण आहे. पण ती अपूर्ण संख्या कशी आहे? छेदाधिक आहे. छेदाधिक म्हणजे छेद मोठा अंश लहान. याचं वाचन कसं करणार? हे बघा 9.3/7. 9.3/7. दुसरं उदाहरण 5.1/2. इथं 19.7/12. म्हणजे याला छेदाधिक अपूर्णांक म्हणायचं, कारण इथं काय? 2 छेद मोठा आहे. मग मला सांगा 4.2/, इथं आपण घेऊ 3/2. हा छेदाधिक अपूर्णांक होईल का? होणार नाही, कारण छेद कसा आहे? लहान आहे. हे लक्षात आलं पाहिजे. या लिहून व्यवस्थित. बघा लक्ष द्या इकडं. याची व्याख्या काय आहे ते आपण पाहू. चौथा मुद्दा आहे आपला
अंशाधिक अपूर्णांक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक यांचे परस्पर रूपांतर केले जातं. कसं केलं जातं? अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकात रूपांतर करायचंय. आता अंशाधिक म्हणजे आपण काय पाहिलं होतं? अंश मोठा छेद लहान. याची व्याख्या काय बघा? अंशाधिक अपूर्णांकात अंश मोठा छेद लहान. म्हणून अंशाला काय करायचंय? छेदानं भागायचं. भागल्यास भागाकार व काय मिळते? बाकी मिळते. मग भागाकार आणि बाकी मिळाल्यानंतर याला लिहिलं कसं जातं? इथं दिलंय सूत्र. अंशाधिक अपूर्णांक बरोबर भागाकार, एका कंसामध्ये भागाकार, इकडे बाकी भागिले कोण? छेद. मग अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर करतोय आपण. अंशाधिक अपूर्णांकाचं काय करतोय आपण? रूपांतर करतोय. कशामध्ये? याच्यात. मग हे जे आहे याला आपण काय म्हणू शकतो? पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणू शकतो. हे अंशाधिक अपूर्णांक जे आहे ना, या अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर भागाकार, बाकी, छेद याच्यात. आता उदाहरण बघा, 8/7 ची एक पूर्णांकयुक्त संख्या आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे, आणि त्याचं रूपांतर कशात करायचंय? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचंय. मग तुम्हाला अगोदर ओळखता आले पाहिजे अंशाधिक आहे की छेदाधिक आहे. हे काय? अंश मोठा आहे म्हणजे याला काय म्हणणार आपण? अंशाधिक म्हणणार. 8/7. आता ह्याला भागाकाराच्या स्वरूपामध्ये घेऊया. 8/7. 7 लहान आहे, 7 ने 8 ला भागलं, 7 × 1 = 7, -7, 8 - 7 बाकी 1, भागाकार किती आला? 1. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे कोणता होता? इकडं 8/7. याचं रूपांतर कसं केलं? भागाकार इथे लिहायचं आहे. भागाकार किती आलाय? 1. बाकी किती आहे? 1. आणि छेद कोणता आहे? 7. मग 1 पूर्ण 1/7, यालाच 1 पूर्ण 1/7 असं लिहिलं जातं. यालाच 1 अधिक 1/7 असंही लिहिलं जातं. आता दुसरा प्रश्न दिलाय बघा तुम्हाला. उदाहरण दुसरं दिलेलं आहे. आता ते लिहून पाहू आपण बघा. हा अंशाधिक अपूर्णांक आहे का? हो. 5 मोठा आहे, 5 अंश आहे, छेद कोण आहे? 3 लहान. मग आता 3 न 5 ला भागायचंय. 3च्या पाड्यात 5 नाही येत, लहान कोण? 1. बाकी किती आले? 5 - 3 2. म्हणजे ह्याला काय म्हणणार आहे तुम्ही? भागाकार. याला काय म्हणणार आहे? बाकी. मग काय लिहायचं होतं याच्यानुसार? अगोदर भागाकार लिहायचा होता म्हणजे 1. नंतर कोण लिहायचं होतं? बाकी 2. राहिलं कोण? छेद. कळलं? म्हणजे इथं काय लिहायचं? आलेला भागाकार, इथं वर काय लिहायचं? बाकी, आणि खाली काय लिहायचं? छेद. म्हणून याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणायचं. काय म्हणायचं? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आणि हा काय झाला? 5/3. हा अंशाधिक अपूर्णांक. हा अंशाधिक अपूर्णांक झाला आणि हा तुमचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक झाला. घ्या व्यवस्थित लिहून. बघा, 5वा पॉइंट आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात काय करणे? रूपांतर करणे. कसं करायचं रूपांतर? याच्यासाठी तुम्हाला इथे 3 स्टार दिलेत. प्रथम काय करायचंय बघा, पूर्णांकास अपूर्णांकयुक्त भागाच्या छेदाने काय करायचंय? गुणायचंय. दुसरं, आलेल्या गुणाकारात अपूर्णांकी भागाचा अंश मिळवायचा आहे. कोण मिळवायचाय? अंश. आणि ही बेरीज अंशस्थानी व मूळचा छेद पुढे लिहायचा, छेदस्थानी लिहायचा. उदाहरणार्थ बघा, 3/7/9 चे अपूर्णांकात रूपांतर करायचे. आता हा कुठला अपूर्णांक आहे? अंशाधिक अपूर्णांक आहे. बघा, लक्ष द्या इकडं. आता 3/7/9 हा 3 आहे ना, ही रेषा जी दिसते ना, रेषा, त्या रेषेच्या बरोबर मध्ये लिहायचं, वर लिहायचं नाही. मग काय सांगितलं होतं? पूर्णांक. पूर्णांक कोण आहे? 3. याला कोणी गुणायचं? या अपूर्णांकाच्या भागाच्या छेदाने. छेद कोण आहे? 9 अधिक, नंतर आलेल्या गुणाकारात अपूर्णांकी भाग मिळवायचा म्हणजे कोण? 7. छेदस्थानी काय लिहायचं? मूळचा छेद कोण आहे? 9.
कळलं? बरोबर. 9 त्रिक किती? 27 अधिक 7 भागिले किती? 9. मग 27 आणि 7 यांची बेरीज केली किती झाली? 7 आणि 7 14. 34/9 म्हणजे हा झाला अपूर्णांक आणि हा काय झाला? पूर्णांक युक्त अपूर्णांक. यालाच मिश्र अपूर्णांक पण म्हणतात. म्हणजे याचं रूपांतर करायचं या पद्धतीनं. कळलं का? आणखीन एक उदाहरण देतो बघा. 8/2/4 याचं रूपांतर करायचंय अपूर्णांकात. मग कसं करणार बघा? 8/2/4 बरोबर 8 गुणुले 4 प्लस 2/4. 8 चौक 32 अधिक 2/4. 32 हे 2 34. 34/4. हा काय झाला? तुमचा अपूर्णांक झाला. आणि हा काय झाला? पूर्णांक युक्त अपूर्णांक झाला. घ्या लिहून. आता स्टार करून बघा. पाव. पाव म्हणजे किती? 1/4. नंतर अर्धा. अर्धा म्हणजे किती? 1/2. नंतर पाऊण. पाऊण म्हणजे किती? 3/4. त्याच्यानंतर सव्वा. सव्वा म्हणजे किती? 1/1/4. सव्वा नंतर दीड. 1/1/2. दीड नंतर 1/2. पावणे 2 म्हणजे 1/3/4. 1/3/4. म्हणजेच हे जर सोडवलं तर किती येणार? 4 1 4 आणि 3 7. 7/4. आणि हे दीडचं जर सोडवलं तर हे किती येणार? बे 1 बे बे आणि 1 3/2. आणि हे जर सोडवलं 4 1 4 आणि 1 5. 5/4. म्हणजे सव्वाला कसं लिहू शकता तुम्ही? 5/4. दीडला 3/2. 1/2ला 7/4 असं लिहू शकता. घ्या लिहून व्यवस्थित. बघा उदाहरण आहे. पहिलं उदाहरण आहे 13/5 हा अपूर्णांक आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात काय करायचं आहे? लिहायचं आहे. मग कसं लिहिणार? 13/5 आधी काय करणार आपण? भागणार. 13/5 बरोबर. मग 5च्या पाड्यात 13 नाही येत. 5 दुने 10. बाकी किती राहिले? 3. ओके. मग आता पूर्णांक युक्त अपूर्णांक लिहायचा आहे आपल्याला. मग काय करावं लागेल अगोदर सांगा बरं? काय करावं लागेल? बोला, कोण सांगतोय? काय करावं लागेल? आधी काय लिहितो आपण? भागाकार. नंतर काय लिहितो? बोला, बाकी. आणि खाली छेदस्थानी 5 म्हणजे कोण? छेद. झालं याचं रूपांतर. हा भागाकार, ही बाकी आणि हा छेद. 5 2 10 आणि 3 13. ओके. आता
दुसरा प्रश्न बघा काय दिलाय त्यांनी, 3/5, 3/2, 3/8, 3/7 या अपूर्णांकाची उतर त्या क्रमाने मांडणी करा आणि सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांक यांच्यातील फरक शोधा. मग आता अगोदर बघा, समछेद समान अंश असेल तर आपण काय केलं होतं, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. मग बघा अगोदर चढता कुठला क्रम सांगितला, उतरता क्रम. मग उतरता क्रम मांडून घेऊया. मग सगळ्यात मोठा कोण, 3/2, त्याच्यानंतर 3/5, 3/7 आणि 3/8. ओके. आता ह्याच्यातला काय सांगितलं त्यांनी आपल्याला, फरक. मग कोणाचा सांगितला, सर्वात मोठा अपूर्णांक कोण आहे, फरक. बघा सर्वात मोठा अपूर्णांक 3/2 वजा सर्वात लहान अपूर्णांक कोण, 3/8. यांचा फरक घ्यायचा आहे आपल्याला. आता इथं 8 आहे, इथं किती आहे, छेदस्थानी 2च आहे. म्हणजे 3 गुणुले आणि 2 गुणुले किती करावं लागेल, 4. आणि याला कितीने गुणावं लागेल, 4 वजा 3/8. मग याचं उत्तर किती आलं बघा, 3×4 12, 12/8 वजा 3/8. आता ह्यांची काय करायची, आता इथं आपल्याला काय करायचंय, सोडवायचंय. मग काय येईल सांगा बरं, 3×4 12, इथं किती येतं, 8 आहे, इथं 3/2 आहे, 4 2 8, 8 3×4 12, 12. आता यांचा वजाबाकी काय होईल बघा, 12 वजा 3 भागिले किती, 8 बरोबर. 12तून 3 गेले किती राहिले रे, 9. 9/8 हे झालं याचं उत्तर. जर का पर्यायात असेल तर बेटर, जर नसलं पर्यायात, तुमच्या पर्यायात काय आहे, याला परत त्यांनी काय केलंय, 2 न गुणलंय, याला पण 2 न गुणलंय, म्हणजे 9 दुने 18 आणि 8 दुने 16. तुमच्या पर्यायात हे उत्तर आहे, 18/16. हे किती 2019 ला विचारलं. आता तिसरा बघा, 5/3/7 अधिक 6/4/7 बरोबर. काय करणार, आधी पूर्ण संख्या पूर्णांकाचा अपूर्णांकात रूपांतर करून घ्या, किंवा काय करता येईल सांगा, यानं याचं गुणू, 5 गुणुले 7 अधिक 3/7 अधिक 6 गुणुले 7 अधिक 4/7 बरोबर. बघा 7/5 किती झाले, 35 अधिक 3 भागिले 7 प्लस 7 6 6 36, 7 कोण 42 अधिक 4 भागिले 7. 7 समान आहे, इथं किती आले, 35. 35 आणि हे 3 किती झाले, 38 प्लस हे 42 आणि 4 46. किती आली बेरीज बघा त्यांची आता, 84 भागिले 7. आता 84 ला भाग देता येईल का आपल्याला, जातोय की बघा की 7 न भागा डायरेक्ट, 7 1 7 आणि 12 7 84. उत्तर किती, 12. हा 12/1 आलं तरी चालतं, त्याला 12 म्हटलं तरी चालतं. आता हे बघा चौथं गणित. आता हे कसं सोडवणार, 9/7/8 9 गुणुले 8 अधिक 7 भागिले किती 8. 9 8 किती 72. 72 अधिक 7 भागिले किती 8. 72 आणि 7 किती 79 भागिले 8. कळलं. आता इथं बघा 8.5/7 कसं लिहिणार, किती पूर्ण सांगितले 8 आणि 5 छेद किती 7.
अशा प्रकारे तुमचा हा टॉपिक काय झाला, संपला.